आता आपण पाहूयात चॅलेंजेस ऑफ एक्सपोर्टिंग अँड इम्पोर्टिंग, म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतात। सर्वात पहिले म्हणजे टॅरिफ अँड ट्रेड बॅरियर्स। एक्सपोर्टर इम्पोर्टरला टॅरिफ आणि ट्रेड बॅरियर्सना तोंड द्यावे लागते, त्यामुळे व्यापाराचा खर्च वाढू शकतो। दुसरा पॉइंट, करन्सी फ्लक्च्युएशन्स। करन्सी रेट कमी जास्त होत असल्यामुळे एक्सपोर्टर इम्पोर्टरला चढ उतारांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीवर परिणाम होतो। तिसरा पॉइंट म्हणजे लॉजिस्टिक चॅलेंजेस। जर एखादी शिपमेंट डिले झाली तर त्यामुळे कस्टम क्लिअरन्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजेच अननेसेसरी खर्च वाढू शकतो। चौथा पॉइंट, कल्चरल आणि लँग्वेज बॅरियर्स। बेसिकली एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरला वेगवेगळ्या देशांमधील लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी कदाचित सांस्कृतिक आणि भाषेतील अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे कम्युनिकेशन आणि बिझनेसवर परिणाम होऊ शकतो। पण आजच्या तारखेला सर्वांना बेसिक इंग्लिश बोलता व लिहिता येते, त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही।